प्रश्न पहिला, महाराष्ट्र सरकारने दावोस जागतिक आर्थिक परिषदेत कोणत्या देशाच्या आयोनेक्स एअर प्रोडक्शन कंपनीबरोबर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी 25,000 कोटींचा सामंजस्य करार केला आहे? तर बघा, प्रश्न पहिल्याचं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका. प्रश्न दुसरा, जे ऑक्साईड पाण्यात विरघळल्याने आम्ल तयार होते ते ऑक्साईड डॅश डॅश असतात. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आम्लधर्मी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी किंबर्ले. प्रश्न क्रमांक चौथा बघा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वैनगंगा. प्रश्न क्रमांक 5 बघा, राष्ट्रकुल परिषदेची स्थापना म्हणजेच वेस्टमिन्स्टर करार घोषणा कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1931. प्रश्न क्रमांक 6 बघा, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शेतकऱ्यांसाठी. प्रश्न क्रमांक 7 बघण्या अगोदर प्रत्येकाला मी सांगू इच्छितो की आपण ह्या अगोदर महत्त्वाचे IMP संभाव्य कृषी तांत्रिक म्हणजेच मागील 10 वर्षात विचारले गेलेले IMP कृषी तांत्रिक प्रश्न जे ग्रामसेवक परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, म्हणजेच 1000पेक्षा जास्त कृषी तांत्रिक प्रश्न घेऊन आपण ह्या अगोदर बरेच व्हिडिओ बनवले आहे. संपूर्ण लेक्चर आपण फ्रीमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकले आहेत. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि इथून मागचे सर्व कृषी तांत्रिक प्रश्न नक्की बघून घ्या. तर बघा, प्रश्न क्रमांक 7 कोण पहिला भारतीय टेनिस खेळाडू ठरला ज्याने गेल्या 35 वर्षात कोणत्याही ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीमध्ये मानांकित खेळाडूला पराभूत केले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुमित नागल. प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमरावती. प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ओडिशा. प्रश्न क्रमांक 10 बघा, पक्षांतर बंदी संदर्भात तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये नमूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 10व्या. प्रश्न क्रमांक 11 नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गोंदिया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर प्रत्येकाने काय करायचं आहे, या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने हा व्हिडिओ आणलेला आहे. आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात लगेच मला काय करायचं आहे, कमेंट करून सांगा. व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे म्हणून व्हिडिओ लगेच एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 12 स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोडियम. प्रश्न क्रमांक 13 बघा, महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आत्माराम पांडुरंग. प्रश्न क्रमांक 14 बघा, राजघाट हे खालीलपैकी कोणाचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महात्मा गांधी. तर मला बघा, आता बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत तर त्यापैकी तुम्हाला ज्यांचे समाधीस्थळांचे नावं माहीत आहे या तिन्हीपैकी एक सांगा किंवा तिन्हीचे जरी सांगितलं तरी चालेल. आणि या ठिकाणी काय करायचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे, बरोबर. प्रश्न क्रमांक 15 बघा, कोणत्या राज्यात देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 16 बघा, सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा संबोधतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मंगळ. प्रश्न क्रमांक 17 बघा, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न,
प्रश्न क्रमांक 17 बघा, पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जिल्हा परिषद. आता हा प्रश्न काय होता, सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? आता सर्वात खालची संस्था कोणती कार्यरत असते ते काय करायचे मला लगेच कमेंट करून सांगा. आणि मला तर वाटतं या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला माहीतच असेल, बरोबर. प्रश्न क्रमांक 19 बघा, गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ठाणे. प्रश्न क्रमांक 20 बघा, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर माझी प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे, या ठिकाणी बघा आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ प्रत्येक परीक्षेसाठी आणत असतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आत्ताच्या आता लगेच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपण येणाऱ्या काळात गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर अगदी मोफतमध्ये आणणार आहोत, ते देखील तुम्हाला बघायला भेटतील. आणि सोबतच सर्व परीक्षांसाठी असेच IMP प्रश्नांचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दररोज भेटत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय तर मला लगेच कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 21, सर्वात जुने कोणते कृष्णविवर खगोलशास्त्रज्ञांनी शोधले आहे? तर बघा GNZ11. काय GNZ11. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, कराडजवळ प्रीतीसंगम येथे डॅश डॅश या नद्यांचा संगम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कृष्ण व कोयना. प्रश्न क्रमांक 23, टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रासायनिक पदार्थामुळे असतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लायकोपिन. प्रश्न क्रमांक 24 बघा, भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुजरात. प्रश्न क्रमांक 25 बघा, भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नीरजा भानोत. प्रश्न क्रमांक 26, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 27, नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी औष्णिक विद्युत. प्रश्न क्रमांक 28, भारत व चीन या दोन देशाच्या दरम्यान असलेल्या सीमारेषेला काय म्हणतात? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मॅकमोहन सीमारेषा. प्रश्न क्रमांक 29, भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू होण्याचा मान खालीलपैकी कोणी मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आर प्रज्ञानंद. प्रश्न क्रमांक 30 बघा, आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2005. प्रश्न क्रमांक 31 बघा, रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्लेटलेट्स. प्रश्न क्रमांक 32, भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 22. प्रश्न क्रमांक 33, ओडिसा राज्यातील जगन्नाथ मंदिराच्या परिक्रमा प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नवीन पटनायक. प्रश्न क्रमांक 34, भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कलम 44. प्रश्न क्रमांक 35 बघा, श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 15व्या राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 36 बघा, कोणते राज्य मृत्यूनंतर अवयवदान करण्यात प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजस्थान. प्रश्न क्रमांक 37 बघा, देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिशा. शेवटचे 2-3 प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतोय, व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा
मी ह्या ठिकाणी कृषी तांत्रिक IMP महत्त्वाचे आणि मागील वर्षी नेहमी विचारले गेलेले 1000पेक्षा जास्त कृषी तांत्रिक प्रश्न घेऊन ह्या ठिकाणी बरेच व्हिडिओ लेक्चर बनवलेले आहेत. जर तुम्हाला कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि इथून मागचे सर्व व्हिडिओ नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 30. भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कोणती कंपनी ही पहिली कंपनी ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी LIC. प्रश्न क्रमांक 39. कॅसिट्राइट या धातुकापासून कोणता धातू मिळवला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कथील. प्रश्न क्रमांक 40 बघा, भारत भविष्यातील संधीचा लाभ घेण्याच्या देशाच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 35व्या स्थानावर आहे.